नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. कापसाचा भाव मागच्या 8-10 दिवसांमध्ये 500 ते 700 रुपयांना कमी झाला. आता पुन्हा अमेरिका आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या व्यापार करारामुळे कापूस बाजारावर परिणाम होतोय, कापसाचे भाव कमी होत आहेत असं सांगितलं जात आहे. मग नेमकं देशातल्या बाजारामध्ये कापसाचे भाव कशामुळे कमी होत आहेत? अमेरिका आणि बांगलादेश यांच्यामध्ये जो व्यापार करार झाला त्याचा कापसाच्या भावावर आणखी दबाव येणार आहेत का? या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारात काय घडामोडी घडू शकतात, कापसाचे बाजार नेमके कसे राहू शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये कापूस उत्पादकांसमोर नेमका काय पर्याय आहे याचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसं पाहिलं तर जानेवारी महिन्यामध्ये कापूस बाजारात आपल्याला मोठ्या घडामोडी घडताना दिसून आल्या. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या 2 आठवड्यांमध्ये कापूस बाजारभाव आपल्याला अचानक वाढताना दिसले. जसं 31 डिसेंबर नंतर कापूस आयातीवरती 11% आयात शुल्क लागू झालं, त्यानंतर कापूस बाजारभाव वाढून हमी भावाच्या पुढे सरकले होते. उच्चांकी 8,500 ते 8,900 रुपयाच्या दरम्यान देखील आपण कापसाचे बाजारभाव पाहिले. पण त्यानंतर कापसाचे बाजारभाव काही दिवस स्थिरावले, म्हणजे 2-3 दिवस स्थिरावले आणि त्यानंतर CCIची विक्री जशी जाहीर झाली तसे कापसाचे बाजारभाव कमी व्हायला सुरुवात झाली होती. म्हणजे पहिल्यांदा कापसाचे बाजारभाव कमी व्हायला सुरुवात झाली ती CCIच्या कापूस विक्रीमुळे. आता CCIनं जानेवारी महिन्यामध्ये कापूस विक्रीचे बाजारभाव हे स्थिर ठेवले होते, त्यामुळं आपल्याला कापसाचा बाजारभाव काहीसा स्थिरावताना दिसून आला होता. परंतु जेव्हा 1 फेब्रुवारी रोजी आपलं बजेट सादर झालं त्यामध्ये सरकारने एक निर्णय घेतला. जे काही अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचे आयात आहे ते शुल्कमुक्त करण्यात आले. आता 32 mm पेक्षा जास्त लांबीचा कापूस हा अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस पकडला जातो. या कापसाचं आपल्या देशामध्ये उत्पादन जास्त होत नाही, दरवर्षी हा कापूस आयात होत असतो. परंतु उद्योग आयातदार आणि जाणकारांनी असं सांगितलं की 32 mmच नाही तर त्यापेक्षा कमी लांबीचा कापूस देखील याच्या आडून देशामध्ये येऊ शकतो, कारण इतर कापसाच्या आयातीवरती 11% आयात शुल्क लागू आहे आणि 32 mm आणि त्यापेक्षा जास्त लांबीचा जो कापूस आहे त्याच्या आयातीवरती शुल्क नाही आहे. त्यामुळं 30 mm असेल किंवा 31 mm असेल या कापसाची आयात या 32 म्हणजे अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाच्या आडून होऊ शकते आणि देशामध्ये कापसाचा पुरवठा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात होती. याचा देखील एकंदरीत परिणाम आपल्याला कापसाच्या बाजारावरती दिसून आला. आणि त्यातच भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जो व्यापार करार झाला त्यानंतर अमेरिकेनं भारताच्या कापड आयातीवरचं जे 50% शुल्क होतं ते कमी केलं आणि 18% केलं. त्यामुळं इतर देशांच्या तुलनेमध्ये अमेरिकेच्या बाजारात भारताच्या आयातीवरचं आयात शुल्क हे कमी होतं. आता भारत आणि अमेरिका यांचे हे दोन्ही देश एकमेकांवर आधी किती आयात शुल्क लावत होते, त्याच्यामध्ये भारताचा फायदा किती, अमेरिकेचा किती, हा वेगळा भाग. परंतु भारतावरचं आयात शुल्क निश्चितच वाढवलेलं आहे. परंतु जे अमेरिकेच्या बाजारामध्ये इतर देश कापडाची निर्यात करतात त्याच्या तुलनेमध्ये भारतावरचं आयात शुल्क कमी होतं. केवळ भारतावरचं आयात शुल्क वाढवलं नाही तर इतर देशांवर देखील आयात शुल्क वाढवलेलं आहे. त्यामुळं भारताला काहीशी संधी होती. परंतु सोमवारी अमेरिका आणि बांगलादेश यांच्यामध्ये व्यापार करार झाला. आता या व्यापार करारामध्ये अमेरिकेनं बांगलादेशला एक मोठी सवलत दिली आणि त्याचमुळं बाजारामध्ये मोठी चर्चा सुरू झाली. अमेरिकेनं बांगलादेशला अशी सवलत दिली की अमेरिकेतून जर बांगलादेशने कापूस आयात केले आणि त्या आयात केलेल्या कापसापासून कापड निर्मिती केली आणि ते कापड जर अमेरिकेच्या बाजारामध्ये निर्यात केलं तर त्या कापडावरती आयात शुल्क हे 0% असेल. तसं बांगलादेशवरचं आयात शुल्क 19% ठेवलेलं आहे. भारतावरचं आयात शुल्क 18% आहे. परंतु जर समजा अमेरिकेचा कापूस आयात केला, त्यापासून कापड निर्मिती केली आणि ते कापड अमेरिकेमध्ये पुन्हा निर्यात केलं तर त्या कापडावरती 0% आयात शुल्क लागू होईल अशी सवलत अमेरिकेनं बांगलादेशला दिली. त्यामुळं अमेरिकेच्या बाजारामध्ये जे काही कापडाची निर्यात होते ती निर्यात कमी होईल. तसंच बांगलादेश भारताऐवजी अमेरिकेकडून कापूस आयात वाढवेल, स्वतःची निर्मिती आपल्या देशामध्येच मोठ्या प्रमाणात करेल अशी चर्चा सुरू झाली आणि याचा दोन्ही बाजूंना फटका भारताला बसेल अशी चर्चा सुरू झाली होती. दोन्ही बाजूंनी फटका असा, एकतर अमेरिकेच्या बाजारामध्ये बांगलादेशचं कापड भारताच्या तुलनेमध्ये स्वस्त राहील असं सांगितलं गेलं आणि दुसरं म्हणजे बांगलादेश भारताच्या कापसाचा आणि सुताचा मोठा ग्राहक आहे. मागच्या वर्षभरात भारतातून बांगलादेशला जवळपास 12 ते 13 लाख गाठी कापसाची निर्यात झाली होती. तसंच भारत जेवढी सुताची निर्यात करतो त्यापैकी जवळपास 40 ते 45% सूत एकट्या बांगलादेशला जात असतं. आता अमेरिकेने ही सवलत दिल्यामुळं अशी एक चर्चा रंगली होती की बांगलादेश अमेरिकेमधून कापसाची जास्तीत जास्त आयात करेल, त्यापासून आपल्या देशामध्ये सूत निर्मिती करेल आणि त्या सुतापासून कापड निर्मिती करेल आणि ते कापड अमेरिकेच्या बाजारामध्ये निर्यात करेल. आणि विशेष म्हणजे या निर्यातीवरती 0% आयात शुल्क लागेल. म्हणजे एकीकडे भारताच्या कापडावरती 18% आणि बांगलादेशच्या कापडावरती 0% आयात शुल्क लागेल अशी एक चर्चा आहे, अशी मांडणी केली जाते. पण जर समजा बांगलादेशनं भारत किंवा इतर देशांकडून कापूस आयात केली, त्यापासून जर कापड निर्मिती केली आणि हे कापड जर बांगलादेशनं अमेरिकेमध्ये निर्यात केलं तर त्याच्यावरती 19% आयात शुल्क लागू होणार आहे.
म्हणजेच अमेरिकेतून कापूस आयात करणं, त्यापासून कापड निर्मिती तयार करणं आणि ते पुन्हा अमेरिकेमध्ये निर्यात करणं बांगलादेशला परवडणार आहे असं वरवरचं आपल्याला दिसून येतं. परंतु अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार आणि उद्योगांनी जी काही माहिती दिली त्यानुसार बांगलादेशला हे करणं तेवढं सोपं नाही आहे. कारण एकतर अमेरिकेतून जर कापूस आयात करायचे म्हटलं तर बांगलादेशला जास्त कालावधी लागेल. भारतातून कापूस आयात करण्यामध्ये ही अडचण येत नाही, कारण दोन्ही देश हे शेजारी शेजारी आहेत. बॉर्डर मार्ग असेल किंवा इतर काही मार्गाने बांगलादेशमध्ये लगेच कापूस निर्यात केली जाते. म्हणजे बांगलादेशला आपल्या गरजेप्रमाणे भारतातून कापसाची आणि सुताची आयात करता येते. जर अमेरिकेमधून आयात करायचं म्हटलं तर खूप दुरून करावं लागेल, तसंच मोठ्या प्रमाणात ही कापसाची आयात करावं लागेल. म्हणजे सध्या भारतातून जसं गरजेप्रमाणे आयात केली जाते, म्हणजे क्वांटिटी कमी असेल तरी आयात शक्य होऊ शकते, परंतु अमेरिकेतून तसं असणार नाही. तसंच आयातीसाठी किमान 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो असं देखील आपल्या देशातील उद्योगांनी सांगितलं. त्यामुळे एकतर बांगलादेशला अमेरिकेतून कापूस आयात करणं हे तेवढं परवडण्याजोगं नाही, त्याचा खर्च देखील जास्त असेल. त्या तुलनेत भारतातून आयात करणं हे सोपं जातं आणि खर्च देखील कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूस आयात केला तरी त्यावर प्रक्रिया करून त्यापासून सूत निर्मिती करणं गरजेचं असतं. आणि बांगलादेशमध्ये सूत निर्मितीची जी क्षमता आहे ती कमी आहे, कारण बांगलादेश आतापर्यंत भारतातूनच मोठ्या प्रमाणात सूताची आयात करत आलेला आहे. तसंच बांगलादेशमध्ये सूतगिरण्यांपुढं अनेक आव्हानं देखील आहेत. विजेचा खर्च जास्त असल्यामुळे तिथं नुकताच सूत उद्योगानं बंद केला होता. त्यांनी आंदोलनं केली होती, सरकारकडे मागणी केली होती की वीज आणि इतर जो खर्च आहे तो खर्च सरकारनं त्यांना काहीतरी अनुदान द्यावं आणि तो खर्च भरून काढण्यास मदत करावी. तसंच तिथल्या सूतगिरण्यांनी अशी देखील मागणी केली होती की भारतातून स्वस्त सूत आपल्या देशामध्ये आयात होतं, त्यामुळं देशातलं जे काही महागडं सूत आहे ते विकलं जात नाही. कापड उद्योग भारतातून आयात होणारा सूतालाच पसंती देत आहेत. तसंच बांगलादेशमधील सूत उद्योगांना अशी देखील मागणी केली होती की भारतातून जे काही सूताची आयात होती ती बंद करावी, कारण बांगलादेशमधले जे काही कापड उद्योग आहेत ते आपल्या स्थानिक सूताऐवजी भारतातून आयात होणाऱ्या सूताला जास्त पसंती देत आहेत आणि त्यापासून कापड निर्मिती करतात. त्यामुळे बांगलादेशमध्येच निर्माण झालेल्या सूताला उठाव मिळत नाहीये, कारण त्याचे भाव जास्त आहे. भारतातून जे सूत आयात होतं त्याचे भाव कमी आहेत. अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली होती की भारतामधून आयात होणारं सूत त्यावर बंदी घालावी. तसंच बांगलादेशमधील सूतगिरण्यांना सवलती द्याव्यात, अनुदान द्यावं अशी देखील मागणी तिथल्या सूत उद्योगानं केलेली होती. म्हणजेच काय तर बांगलादेशमध्ये एकतर सूत निर्मितीची क्षमता कमी आहे आणि त्यातल्या त्यात त्यांचा सूत उत्पादनाचा खर्च जास्त आहे. त्यामुळे अमेरिकेने बांगलादेशला जे काही सवलत दिली आहे की अमेरिकेतून जे कापसाची आयात होणार आहे आणि त्यापासून जे कापडाची निर्मिती होईल त्याच्या आयातीवरचं शुल्क हे 0% असेल, तरी देखील बांगलादेश पुढचा हा रस्ता तेवढा सोपा नसेल. मग आता याचा भारतावरती काय परिणाम होऊ शकतो तर कापड निर्यातदारांच्या मते भारतातून होणारी कापड निर्यात त्याच्यावरती याचा फारसा परिणाम होणार नाही, कारण भारताच्या कापड निर्यातीची अमेरिकेच्या बाजारपेठेवरती आतापर्यंत जे काही अवलंबित होतं ते मागच्या काही महिन्यांमध्ये कमी झालं. युरोपियन युनियन असेल किंवा आपलं जे काही आखाती देश आहेत किंवा इतर काही देशांसोबत जे काही आता वाटाघाटी सुरू आहेत, व्यापार करार पूर्ण झालेले आहेत, त्या देशांमध्ये भारताची कापड निर्यात तसंच तयार कपड्यांची निर्यात ही चांगल्या प्रमाणात सुरू आहे. आणि पुढच्या टप्प्यात देखील जरी अमेरिकेच्या बाजारामध्ये बांगलादेश स्पर्धा असेल तरी देखील इतर देशांच्या बाजारपेठेमध्ये कापडाची निर्यात ही सुरळीतपणे सुरू राहील असं निर्यातदारांनी सांगितलं. आता मुद्दा राहिला तो म्हणजे कापूस आणि सुताचा, कारण भारताच्या कापूस आणि सुताचा बांगलादेश खूप मोठा ग्राहक आहे. तर आता सांगितल्याप्रमाणे बांगलादेशमध्ये अमेरिकेतून कापूस आयात करण्यामध्ये अडचणी आहेत, त्याचा खर्च जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं जे काही सूत निर्मिती होईल त्याचा खर्च देखील अधिक आहे. त्यामुळं एकंदरीतच बांगलादेशच्या कापड निर्मितीचा खर्च देखील वाढू शकतो. त्यामुळं बांगलादेश भारतातून होणारे जे काही कापसाची आणि सुताची आयात आहे ती एकदमच कमी करेल याची देखील शक्यता कमीच असल्याचं जाणकारांनी सांगितलं आहे. मग आता बांगलादेश आणि अमेरिका यांच्यामधला जो काही व्यापार करार झाला त्याचा जर एवढा मोठ्या प्रमाणात देशातल्या बाजारावरती परिणाम झाला नाही तर मग देशातले बाजारभाव कसे कमी झाले तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपलं CCI जे कापसाची विक्री करत आहे आणि जे अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाच्या आयातीला शुल्कमुक्त आयातीला परवानगी देण्यात आली, म्हणजे आयातीवर कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही, याचा परिणाम आपल्याला बाजारामध्ये प्रामुख्याने दिसून येतो असं देखील अभ्यासकांनी सांगितलं. आता CCIनं सोमवारी आपल्या कापूस विक्रीचे भाव खंडीमागं 1400 ते 1600 रुपयांना कमी केले. आपण वेळोवेळी आढावा घेत होतो की जसं जेव्हापासून CCIनं कापसाची विक्री सुरू केली तेव्हापासून देशातला बाजारभाव हा CCIच्या कापूस विक्रीच्या दरानुसार आपल्याला फिरताना दिसून येईल, कारण CCIकडे सध्या देशामध्ये सर्वाधिक स्टॉक आहे. काही अभ्यासकांच्या मते देशातच नाही तर जागतिक पातळीवर सध्या सर्वाधिक स्टॉक हा CCIकडेच आहे. आता CCIनं कापूस विक्रीचे दर कमी केले, त्याचा आपल्याला बाजारावर दबाव दिसून येतो. आता इतर जे काही घडामोडी घडतात, वेगवेगळ्या देशांमधले व्यापार करायला असेल, वाटाघाटी असेल, याचा देखील आपल्याला एक भावनिक परिणाम बाजारावरती दिसून येतो आणि त्यामुळे आपल्याला बाजारभाव हे आता 7,500 ते 7,900 रुपयांपर्यंत दिसून येत आहेत. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झालेले आहेत. काही बाजारांमध्ये 8,000च्या आसपास दर मिळतो, परंतु
असे बाजार खूपच कमी आहेत। मग आता इथून पुढे काय असा प्रश्न देखील ज्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे त्यांना पडला असेल तर आजही आपल्याकडे CCIच्या कापूस खरेदीचा पर्याय उपलब्ध आहे। CCI 27 फेब्रुवारीपर्यंत कापसाची खरेदी करणार आहे। या कालावधीमध्ये आपण आपल्या कापसाची विक्री CCIला हमी भावानं म्हणजे 8,110 रुपयानं करू शकता। त्यामुळं आपण CCIच्या जर आपल्याला कापूस लगेच विकायचा असेल तर आपण CCIच्या खरेदीला पहिलं प्राधान्य दिलं तर आपल्याला काहीसा फायदा सध्याच्या परिस्थितीमध्ये होऊ शकतो। आता या पुढच्या टप्प्यामध्ये देखील म्हणजे या पुढच्या कालावधीमध्ये देखील CCI कापूस विक्रीचे बाजारभाव काय ठेवतो याच्यानुसार आपल्याला बाजारभाव पुन्हा बदलताना दिसून येऊ शकतो। CCIने जर कापूस विक्रीचे बाजारभाव आणखी कमी केले तर देशातल्या बाजारावरचा दबाव कायम राहू शकतो। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हमी भावानं कापूस विक्रीचा एक पर्याय आपल्या पुढे आहेच। आता या पुढच्या टप्प्यात कापूस बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत, सरकारचं धोरण, CCIच्या कापूस विक्रीचे भाव असतील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कापड बाजार तसंच कापूस बाजार आणि सूत बाजार याच्यामध्ये ज्या काही घडामोडी घडतील आणि त्याचा आपल्या कापूस बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू। तसंच रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।